नागपंचमीच्या आदल्या दिवशी गावाकडे गेलो होतो आणि परत आलो नागपंचमीच्या दिवशी दुपारी. तेही मग आल्यावर आम्ही जाता वेळेस देव झोपू घालून गेलेले होतो. त्यानंतर देवाला उठवलं, प्रणाम केला. आता सणाचा दिवस म्हटल्यावर घर झाडून घेतलं आणि पुसून घेतलं. सणाच्या दिवशी ना घर झाडून पुसून आणि स्वच्छ पूजा करण्यामध्येच आनंद वेगळाच असतो. त्यामुळे इथं दुपार झाली तर झाली म्हटलं. पहिल्यांदा देवाला न्हाणं वगैरे घालून घेतलं, कारण की सणावाराचं महत्व हेच असतं, देवपूजा करायची, आपली संस्कृती जपायची. म्हणून पहिल्यांदा इथं देवाला छान नाणं घालून घेतलं. आता देवाला दही दुधाने नाणं घालतात, परंतु इथले दुकानदार काय करतात, त्या डायरीमध्ये ना कधी कधी अंडी वगैरे असतात आणि त्याच हाताने ती अंडी देतात, त्याच हाताने दही दूध विकतात. म्हणून मला थोडंसं ते नकोच वाटतं. म्हणून मी फक्त शुद्ध पाण्याने आणि थोडंसं कोमट पाण्याने देवाला नाणं घालत असते. देवपूजा झाली, भूक लागली होती, म्हटलं ब्रेड पिझ्झा करून बघावं, पण प्लॅन फसला होता. तेवढं काय छान झालं नव्हतं. आहोनी खूप सगळी तरकारी आणून ठेवलेली होती. आता आम्ही भाजीपाल्याला तरकारीच म्हणतो बरं का. आता एवढे सगळे डबे घेऊन सुद्धा मला कवरमध्ये तरकारी ठेवावं लागत आहे, कारण की ते डबे काय पुरी होतच नाहीत. म्हणून इथं काही कवरमध्ये ठेवले आणि काही डब्यामध्ये ठेवले. आणि आता मी आलू आणि टोमॅटो कधीच फ्रीजमध्ये ठेवत नाही, बाकीचे सगळं फ्रीजमध्ये ठेवतं. आणि फ्रीज सुद्धा क्लीन करून घेतलेला होता, कारण की खूप घाण झालेला होता. म्हणून ते सुद्धा स्वच्छ केलं आणि मस्त असं सामान लावून दिलं. भरलेले फ्रीज असलं की बघायला खूप भारी वाटतं. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.